श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसंच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान सध्या UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिक्षण क्षेत्रामध्ये सहयोगात्मक भागीदारी वाढवण्यासाठी भारत आणि UAE दरम्यान सामंजस्य करार झाला. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रातल्या जाणकारांकडून अधिक माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, कोणत्याही देशाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकणारे काही घटक म्हणजे त्या देशांची भौगोलिक स्थिती, तिथले उद्योगधंदे, कृषी उत्पादन आणि शैक्षणिक संस्था असतात. आता इंटरनेटसारख्या माध्यमामुळे संपूर्ण जग खूप जवळ आलंय. याचा लाभ अनेक क्षेत्रांना होतो. यापैकीच एक क्षेत्र म्हणजे शिक्षण. माहिती तंत्रज्ञानामुळे आपलं उत्पादन आणि ज्ञानही सगळीकडे पोहोचवता येतं. त्याचाच लाभ घेण्यासाठी भारत सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण तयार करताना सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिलं. आता या धोरणाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झालाय. अशावेळी वेगवेगळ्या देशांबरोबर शैक्षणिक सहकार्य केलं तर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या UAE दौऱ्याचं महत्त्व आणि वैशिष्ट्य याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहिदास मुंढे यांनी अधिक माहिती दिली. शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान हे 1 ते 3 नोव्हेंबर 2023 दरम्यान संयुक्त अरब इमिरातला भेट देणार आहेत. आज घडीच संयुक्त अरब इमिरातमध्ये जवळपास 35 लाख भारतीय राहतात. या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रामध्ये जे सहकार्य होतील ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. भारत UAEकडे एक धोरणात्मक भागीदार म्हणून पाहतो. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण यापूर्वीच भारतातील काही विद्यापीठाचे कॅम्पसेस UAEमध्ये ओपन करण्यात आले आहे. या भेटीनंतर अनेक विद्यापीठांना तिथे कॅम्पसेस ओपन करण्यास सहकार्य मिळेल. त्याबरोबरच भारतातील दिल्लीमधील IIT या संस्थेने सुद्धा आपले अबुधाबी येथे कॅम्पस उघडले आहे. एवढेच नव्हे तर जवळपास CBSEच्या 100हून अधिक शाळा UAEमध्ये कार्यरत आहेत. या भेटीदरम्यान G20चे 4थ्या एज्युकेशनल वर्किंग ग्रुपची मीटिंग झाली होती. या मीटिंगमध्ये जे सामंजस्य करार करण्यात आले होते, यामध्ये जी प्रगती झाली आहे याचा सुद्धा आढावा धर्मेंद्र प्रधान UAEच्या भेटीदरम्यान घेतील. भारतातील अनेक विद्यापीठे, शाळा आणि IIT कॅम्पस हे UAEमध्ये ओपन होत असल्याकारणाने आणि 2023-24 या सालापासून भारताने नवीन शैक्षणिक धोरण अवलंबिले असल्याकारणाने दोन्ही देशामधील अभ्यासक्रम हा समान असावा, ज्यामुळे की तेथून शिक्षण करून आलेले भारतीय विद्यार्थी त्यांना भारतात आल्यानंतर अडचण येऊ नये, हा सुद्धा एक प्रमुख उद्देश या भेटीदरम्यानचा आहे. त्याबरोबरच जागतिक स्तरावर जे नवीन बदल होत आहेत तंत्रज्ञानामध्ये, अभ्यासक्रमामध्ये, याला समरूप दोन्ही देशामधील शिक्षण पद्धती असावी, असाही एक उद्देश या भेटीचा राहणार आहे. धर्मेंद्र प्रधान हे अबुधाबीला असताना तेथील अनेक शैक्षणिक संस्थेला व्हिजिट करणार आहेत, ज्यामध्ये IIT दिल्ली अबुधाबी कॅम्पस, त्यानंतर 42 अबुधाबी अंतरिम कॅम्पस, विस्कळीत शिक्षण संस्था आणि शाळा, जागतिक टेक इकोसिस्टम ज्यालाच हब 71 या नावाने ओळखले जाते, अशा संस्थांना धर्मेंद्र प्रधान भेट देणार आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीदरम्यान जे दोन्ही देशामध्ये सामंजस्य करार करण्यात येतील, त्यामुळे UAE आणि भारतात यांच्यातील सहकार्य मजबूत होणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांची गतिशीलता, संयुक्त संशोधन कार्यक्रम, अभ्यासक्रम डिझाईन आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग, जसे की परिषदा, व्याख्याने, परिसंवाद, अभ्यासक्रम आणि वैज्ञानिक प्रदर्शने यासह अनेक पैलूचा समावेश या भेटीदरम्यान चर्चेला जाईल व सामंजस्य करारावर दोन्ही देशात हितसंबंध असणाऱ्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. याशिवाय विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण माहितीची देवाणघेवाणीस प्रोत्साहन देणे हे सुद्धा सामंजस्य कराराचं उद्दिष्ट असणार आहे.
दोन्ही राष्ट्रांमध्ये शैक्षणिक नियमने बनवणे, कायदेशीर संरचना तयार करणे आणि सामान्य व उच्च शिक्षणातील सर्वोच्च पद्धती निर्माण करणे हा उद्देश या भेटीचा असणार आहे. त्याबरोबरच अभ्यासक्रम पात्रतेची परस्पर मान्यता, सुलभीकरण, राष्ट्रीय पात्रता फ्रेमवर्क यांच्यामध्ये सहकार्य करणे, प्रतिभावान व्यक्तीच्या विकासासंबंधी फ्रेमवर्क तयार करणे, त्यांच्या गुणकौशल्यांचा व ज्ञानाचा फायदा दोन्ही देशांना करून घेणे, दोन्ही देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याच्या सुविधा वाढवणे, ज्यामध्ये जॉईंट डिग्री, ड्युअल डिग्री ऑफर करणे यासारखे प्रोग्राम तयार केले जातील. या दरम्यान धर्मेंद्र प्रधान हे बाप्स मंदिरात भेट देणार असून UAE मधील भारतीय दूतावासामध्ये भारतीयाशी संवाद साधणार आहेत. याच दरम्यान CBSE शाळांच्या प्रमुखाशी भेट घेऊन त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतील. अबुधाबीमधील IIT आणि IIM मधील माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची मतेसुद्धा धर्मेंद्र प्रधान जाणून घेणार आहेत. या कार्यक्रमास मूर्त स्वरूप देण्यासाठी श्री धर्मेंद्र प्रधान हे अनेक प्रमुख मंत्री, अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, भारतीय डायस्पोरामधील प्रतिनिधी, व्यावसायिक यांना भेट देतील व महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमास मूर्त स्वरूप देतील. श्रोते हो, UAE मधल्या शिक्षणाची चर्चा सुरू झाली आणि 42 अबुधाबी शिक्षण संस्थेविषयी कोणी बोललंच नाही असं होतच नाही. अतिशय अभिनव आणि परिवर्तनकारी शिक्षण 42 अबुधाबी इथं दिलं जातं. या अत्याधुनिक शैक्षणिक संस्थेलाही आपल्या शिक्षण मंत्र्यांनी या दौऱ्यात भेट दिली. आपल्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्या देशांना द्यायचं आणि त्यांच्या जवळचं आपल्या दृष्टीनं गरजेचं ज्ञान आपण घ्यायचं. तसंच उभय देशांनी या ज्ञानाचा फायदा सर्वांना होईल यासाठी प्रयत्न करायचे, असा हेतू या सहकार्य सहयोगामागे आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या UAEकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, तर भारताकडे मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. अंतराळ, ड्रोनसारख्या क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीविषयी UAE अतिशय उत्सुक आहे. आता शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या सामंजस्य करारामुळे उभय देशांना त्याचा लाभ होणार आहे. या विषयावर शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनी माहिती दिली. मी आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मुद्द्याने तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो की ही शैक्षणिक भागीदारी का महत्त्वाची आहे. मी नुकताच दुबईला तिथं शैक्षणिक प्रदर्शन भरलं होतं जीसचं, आणि तिथं ज्या पद्धतीने UAE टेक्नॉलॉजीच्या बाबत ॲडव्हान्स आहे, त्यांनी काय केलं आहे की जगातील विविध टेक्नॉलॉजीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं नॉलेज वापरून त्यांनी खूप सुंदर पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या शिक्षणामध्ये सामील करून घेतलेलं आहे. आता आपल्या नवीन आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा म्हणजे डिजिटल एज्युकेशनवर खूप फोकस केलेला आहे की बाबा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं एनरोलमेंट, खास करून उच्च शिक्षणाच्या बाबतीत हायर एज्युकेशनमध्ये जर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची असेल तर डिजिटल एज्युकेशनचा जास्तीत जास्त वापर करायला सांगितला आहे. आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान सरांची जी ही व्हिजिट आहे ती महत्त्वाची आहे पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये, कारण की तिकडच्या काही चांगल्या शैक्षणिक इन्स्टिट्यूट या डिजिटल पार्टनरशिपच्या अंतर्गत ते आपल्या भारतामध्ये येऊ शकतील आणि त्याच्या माध्यमातून जगातील चांगले शैक्षणिक इन्स्टिट्यूट किंवा कोर्सेस हे विद्यार्थ्यांना मिळतील. आणि तिकडच्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये असं आहे की तिकडची टेक्नॉलॉजी, उदाहरणार्थ आपण स्मार्ट बोर्डचं उदाहरण घेतलं तर स्मार्ट बोर्ड हे चायना बनवतो, पण दुबईमध्ये किंवा UAEमध्ये आल्यानंतर त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारची प्रोसेसिंग होते, काही ॲडिशनल गोष्टी टाकल्या जातात आणि खूप सुंदर स्मार्ट बोर्ड मी आत्ता या एक्झिबिशनमध्ये बघितला, जो ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक शहरामध्ये गव्हर्मेंट स्कूलमध्ये आत्ता आम्ही 80 गव्हर्मेंट स्कूल्स स्मार्ट स्कूल केल्या, ज्याच्यामध्ये हे सर्व तिकडूनच आणलेले सर्व आम्ही स्मार्ट बोर्ड्स वापरले. हा पायलट प्रोजेक्ट होता, हा सक्सेसफुल झालाच आहे सक्सेसफुल, पण हा अधिक मोठ्या प्रमाणावर जर करायचा असेल तर शिक्षण मंत्र्यांची आत्ताची जी भेट आहे ती खूप उपयोगाची होते, कारण की या पूर्ण भारतातून जसं नाशिकला केलं असं पूर्ण भारतातून काही ठिकाणी पायलट प्रोजेक्ट चालू आहेत की टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण विद्यार्थ्यांचं लर्निंग आउटकम कसं जास्तीत जास्त उत्तम करता येईल. त्यामुळे म्हणून मी म्हटलं की शिक्षण मंत्र्यांची या दौरे अजून वाढतील, आणि त्याचं कारण अजून असं आहे की आपल्याला सर्वांना अभिमानाची ही गोष्ट आहे की चंद्रयान आपण सक्सेसफुल केल्यानंतर
स्पेसमध्ये आपल्या भारतीयांनी खास करून आपल्या सायंटिस्टने जी कामगिरी केली आहे त्यामुळे भारतीय शिक्षण पद्धतीची एक बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा बदलला जगाचा. म्हणजे ड्रोनचं टेक्नॉलॉजी असो, IT चा सगळा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो, आणि या सर्वांमध्ये इंडियन्स हे फार पुढे आहेत. त्यामुळे खूप देशातील लोकांना आता आपल्याबरोबर पार्टनरशिप करायची आहे. म्हणून मी म्हटलं की खूप या प्रकारचे दौरे आता वाढतील. एक बघण्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे विद्यार्थ्यांमध्ये 4 गोष्टी आणायला सांगितलेल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन्स, हे आणण्यासाठी देशातील जे विविध इन्स्टिट्यूट आहेत ज्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे, तर ते डिस्टंट एज्युकेशनच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने आपल्याला आणता येईल. त्यामुळे UEची ही जी काही हा दौरा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. एज्युकेशन संदर्भात, पार्टनरशिपच्या संदर्भात फार महत्त्वाचा आहे. कारण की मी आत्ता दुबईला जेव्हा गेलो होतो तर तिथे नॉलेज विलेज म्हणून एक मोठा जवळजवळ एक 50-100 एकरचा एरिया आहे, ज्या नॉलेज विलेजमध्ये देशातील सर्व टॉपचे इन्स्टिट्यूट तिथं UAEने आणलेले आहेत आणि UAEने त्या पद्धतीने काम केलेलं आहे. कदाचित मला असं वाटतं की या पद्धतीचा प्रयोग सरकार विचार करत असेल आणि भारतामध्ये सुद्धा या पद्धतीचा एका ठिकाणी विविध इन्स्टिट्यूटला बोलून ते प्रयोग करणं असतील, किंवा आपल्या भारतातील इन्स्टिट्यूट या तिकडच्या दुबईमधल्या, आणि दुबईमध्ये भारतीय शिक्षणाला खूप डिमांड आहे. खास करून CBSE बोर्डला तिकडे प्रचंड डिमांड आहे. त्यामुळे हा जो काही व्हिजिट आहे ही व्हिजिट मला असं वाटतं फार महत्त्वाची आहे. भारतीय शिक्षणाचं एक वैशिष्ट्य आता नवीन येत आहे ते म्हणजे जुनं जे आहे आपलं हेरिटेज जे आहे, आपलं कल्चर आहे, आपले विद्यार्थी आपलं कल्चर धरून आहे आणि त्याबरोबर ही न्यू टेक्नॉलॉजी, नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत जी आणलेली आहे ती एकत्र कॉम्बिनेशन करून जगाला एक फार चांगलं वेगळी शिक्षण पद्धती देईल. तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी, अजून जगामधल्या काही ठिकाणी अशा मी जाहिराती पाहिलेल्या आहेत. खास करून पेरेंट्सला जेव्हा मॅथमॅटिक्स शिकायचं असतं त्यावर असं पाटीवर लिहिलेलं असतं की भारतीय पद्धतीने गणित शिकवलं जाईल. तर सांगायचा मुद्दा आहे की डिमांड जी आहे भारतीय शिक्षण पद्धतीची ती सुद्धा वाढते आहे. लो कॉस्ट टेक्नॉलॉजीमध्ये भारतीय खूप पुढे आहेत, म्हणजे त्याला आपण जुगाड असं म्हणतो. तर ते जगामध्ये डिस्कशनचे विषय झालेले. त्यामुळे सायंटिस्टचे काय थॉट प्रोसेस आहे, शिक्षणामध्ये असं वेगळं काय दिलं जातं की हे लो कॉस्टमध्ये टेक्नॉलॉजी उत्तम पद्धतीने यशस्वी करतात, हे समजून घ्यायला जगाला खूप एक काय म्हणतात उत्सुकता आहे. आणि त्यासाठीच आपले विविध शिक्षण क्षेत्रातले लोक, मंत्री यांना बोलवलं जातं, पार्टनरशिप केली जाते. आणि ही पार्टनरशिप आपल्या दोघांसाठी फायद्याची आहे, म्हणजे आपल्या देशासाठी पण आणि त्यांच्या देशासाठी पण. तिकडच्या न्यू टेक्नॉलॉजी आपल्याकडे येणं, आपल्याकडची विचारसरणी, या पद्धतीची शिक्षण पद्धती तिकडे जाणं, या दोन्ही कॉम्बिनेशनमधनं मला असं वाटतं की आपली भारताची शिक्षण पद्धती अधिक उत्तम होईल. आणि हेच सर्वसमावेशकता ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेली आहे. ही फक्त भारतापुरती नसून जगातील विविध देशातील लोकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी प्रधान सरांचं इथं कौतुक करेल, सरकारचं कौतुक करेल की अतिशय उत्तम पद्धतीने ही शैक्षणिक भागीदारी ते करत आहेत. श्रोतेहो, ज्ञान हे दिल्यानं वाढतं असं म्हणतात. आता वेगवेगळ्या देशांबरोबर सामंजस्य करार केल्यावर अनेक देशांची ज्ञानाची कवाडं भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहेत. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राचा आलेख उंचावायलाही मदत होणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर. लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर. निर्मिती सहाय्य प्रीतीश्री इंगळे. निवेदन राजश्री आघाशे.